हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा 6 सेमिस्टर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 3 इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड इलेव्हेटर या चॅप्टरमधील आपण अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण यामध्ये बघणार आहोत. यामध्ये पहिला पॉईंट आहे इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय, त्याची ब्लॉक डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्यानंतर ॲडव्हांटेजेस, फॅक्टर्स नंतर आपण इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिलेक्शन करण्याचे जे फॅक्टर्स आहेत ते आपण ते बघणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिक ड्राईव्हचे टाईप्स, त्यामध्ये 2 टाईप्स असतात, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह आणि ग्रुप ड्राईव्ह. त्याच्या डेफिनेशन्स, ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहेत. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आपला हा व्हिडिओ. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ह इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस यूज फॉर कंट्रोलिंग द परफॉर्मन्स ऑफ द मोटर. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन. आपण फक्त इलेक्ट्रिक मोटर त्यासोबत मोटरचं जो पहिले जनरेटिंग शाफ्ट असतो, ट्रान्समिटिंग शाफ्ट, तो आणि त्या मोटरचे जे पॅरामीटर्स आहेत ते परफॉर्मन्स ते मोटरचं चेक करण्यासाठी जे कंट्रोलिंग युनिट असतं किंवा सेन्सर जे असतात त्या सर्व असेंब्लीला आपण मिळून इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणतो. त्याच्यामुळे त्याची डेफिनेशन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस यूज फॉर कंट्रोलिंग परफॉर्मन्स ऑफ द मोटर इज नोन ॲज इलेक्ट्रिक ड्राईव्ह. त्यानंतर तुम्ही ब्लॉक डायग्रामात पाहू शकता. पहिले जे आहे AC और DC पॉवर सप्लाय, त्यानंतर पॉवर मॉड्युलर, त्याच्यानंतर मोटर आहे आणि त्याच्यानंतर एक ट्रान्समिटिंग शाफ्ट आहे आणि लोड लावलेला आहे आणि लोडचं जे आउटपुट आहे ते सेन्सरला जातं आणि सेन्सरकडून कंट्रोल युनिटला जातं. तर यामध्ये या सर्व पॉवर मॉड्युलर, मोटर, ट्रान्समिटिंग शाफ्ट, लोड, सेन्सर, कंट्रोल युनिट या सर्व असेंब्लीला आपण कॉम्बिनेशन ऑफ सगळ्या असेंब्लीचा आपण त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह असं म्हणतो. त्याच्यात खाली आपण पाहू शकता पॉवर सोर्स कॅन बी AC और DC डिपेंडिंग अपॉन द मोटर. ज्या टाईपची आपण मोटर लावली, AC मोटर असेल तर AC सोर्स द्यायचा, DC मोटर असेल तर DC सप्लाय द्यायचा. तर पॉवर सोर्स कॅन बी AC और DC डिपेंडिंग अपॉन द मोटर. दे AC or DC power is fed to the power modular. The power modular send control power to DC motor so that performance parameter like speed, torque can be controlled. AC or DC सप्लाय आपण आपल्या मोटर अकॉर्डिंग टू आपण मोटर देऊ शकतो. त्यानंतर जो सप्लाय आहे तो आपल्या पॉवर मॉड्युलरला जातो आणि पॉवर मॉड्युलर सेंड कंट्रोल पॉवर टू DC मोटर. जनरली आपण DC मोटर यूज करतो, यामुळे आपण इथं DC मोटर वापरलेली आहे. तर पॉवर मॉड्युलरचं काम काय, कंट्रोल पॉवर सेंड करतं आपल्या मोटरला आणि ती म्हणजे आपल्या मोटरच्या परफॉर्मन्सनुसार आपल्या मोटरची स्पीड किती आहे, टॉर्क किती आहे, त्याच्यानुसार आपल्या मोटरला जो सप्लाय आहे तो पॉवर मॉड्युलर कंट्रोल करून देत असतं. त्यानंतर मोटर इज कपल टू द लोड विथ सुटेबल कपलिंग. त्याच्यानंतर मोटर ही एका कपलिंगनुसार सुटेबल कपलिंग यूज करून मोटर ही आपल्या लोडला कपल केलेली असते. त्यानंतर मोटर पॅरामीटर अँड लोड पॅरामीटर. मोटरचे जे पॅरामीटर आहेत आणि लोडचे पॅरामीटर आर सेन्स बाय ॲप्रोप्रिएट सेन्सरनं ते सेन्स केले जातात. आणि द सेन्सर प्रोड्युसेस आउटपुट सिग्नल. सेन्सरचं जे आउटपुट सिग्नल आहे सेंड्स टू प्रोपोर्शनल टू द पॅरामीटर अँड सेंड टू द कंट्रोल युनिट. आणि ते सेन्सरचं जे आउटपुट सिग्नल आहे ते कंट्रोल युनिटला सेंड केलं जातं आणि कंट्रोल युनिट कंपेअर्स सेट पॉईंट and generates the control signal and regulates the input power fed to the motor and desired output obtained. जर कंट्रोल युनिटकडून पहिले सेन्सर ते मोटरचं जे आउटपुट आहे आणि लोडचं आउटपुट आहे ते सेन्स करतं आणि आउटपुट सिग्नल आपल्या कंट्रोल युनिटला देतं आणि कंट्रोल युनिट पहिले जे सेट केलेलं आहे आपण व्हॅल्यूज किंवा जे पॅरामीटर्स आहेत, स्पीड असेल, टॉर्क असेल, त्याच्यासोबत ते कम्पेअर होतं जे आपण ऑलरेडी सेट केलेलं आहे आणि सेट पॉईंट अँड जनरेट्स कंट्रोल सिग्नल. आणि जर ते थोडंफार कमी जास्त असेल तर ते कंट्रोल सिग्नल जनरेट करतं आणि इनपुट पॉवरला फीड करतं आणि अशा प्रकारे आपलं डिझायर आउटपुट जे आहे ते आपल्याला मिळतं. अशा प्रकारे
इलेक्ट्रिक ड्राईव्ह जे आहे ते वर्क होतं कॉम्बिनेशनमध्ये. त्याच्यानंतर आपण एकदा परत डेफिनेशन पाहू. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस. 3 गोष्टी ज्या आहेत, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस यूज फॉर कंट्रोलिंग द परफॉर्मन्स ऑफ द मोटर इज नोन ॲज इलेक्ट्रिक ड्राईव्ह. त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह बघणार आहोत. इलेक्ट्रिक ड्राईव्हचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर यामध्ये इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज मोर क्लीन ॲज देर इज अ लेस कन्झम्पशन ऑफ फ्युएल. इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज मोर क्लीन आहे ॲज देर इज अ लेस कन्झम्पशन ऑफ फ्युएल. त्याच्यानंतर इट इज अ मोर इकॉनॉमिकल. त्याच्यानंतर इट कॅन बी रिमोट कंट्रोल. आपण आत्ता पाहिलं सेन्सर आहे त्याच्यामुळं इट कॅन बी रिमोट कंट्रोल. स्टार्टिंग टाईम इज व्हेरी लेस, मेंटेनन्स कॉस्ट इज लेस आणि इट हॅज लॉंग लाईफ. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे फॅक्टर्स गव्हर्निंग द सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये नेचर ऑफ सप्लाय. तर यामध्ये DC सप्लाय 230 वोल्ट किंवा 110 वोल्ट. त्यानंतर सिंगल फेज AC सप्लाय आपण देऊ शकतो किंवा 3 फेज AC सप्लाय आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेचर ऑफ ड्राईव्ह. आपलं ड्राईव्ह कसं आहे, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह और मल्टी मोटर ड्राईव्ह. त्याच्यानंतर नेचर ऑफ लोड, कंटिन्युअस लोड आहे का इंटरमिडिएट लोड आहे, त्यावरसुद्धा आपलं ड्राईव्हचं सिलेक्शन होत असतं. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स, ट्रान्झिएंट कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये येतं स्टार्टिंग अँड ब्रेकिंग. त्याच्यानंतर रनिंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्पीड कंट्रोल. मेकॅनिकल फॅक्टर्समध्ये टाईप्स ऑफ इन्क्लोजर्स, टाईप्स ऑफ बिअरिंग आणि नॉईस लेवल. आणि कॉस्टमध्ये कॅपिटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. तर अशा पद्धतीनं फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक ड्राईव्ह हे 6 फॅक्टर आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह, त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह अँड ग्रुप ड्राईव्ह. इंडिव्हिज्युअल ड्राईव्हमध्ये इन इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह सिंगल इलेक्ट्रिक मोटर इज यूज टू ड्राईव्ह वन इंडिव्हिज्युअल लोड इज नोन ॲज इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. एका सिंगल इलेक्ट्रिक मोटर, एक मोटर ड्राईव्ह करण्यासाठी in individual drive a single electric motor is used to drive one individual load. एक लोड ड्राईव्ह करण्यासाठी सिंगल मोटर आपण यूज करतो, एका लोडसाठी एक मोटर यूज करतो, त्याला म्हणतो इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. इन इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह सिंगल इलेक्ट्रिक मोटर इज यूज टू ड्राईव्ह वन इंडिव्हिज्युअल लोड. एक इंडिव्हिज्युअल लोड आपल्याला ड्राईव्ह करायचं असेल तर त्यासाठी आपण एक मोटर यूज करतो, याला म्हणतात इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. ते ॲडव्हान्टेजेस काय यायचे इंडिव्हिज्युअल ड्राईव्हचे, इफिशियन्सी गुड आहे, एकच मोटर आहे आणि त्यासाठी एकच लोड आहे आणि आपण त्यासाठी एक मोटर यूज करतो आहे, इफिशियन्सी आपली वाढती आहे. स्पीड कंट्रोल, एकच लोड असल्यामुळं स्पीड कंट्रोल करणं आपल्याला इझी जातं. त्याच्यानंतर लोड एकच आहे त्याच्यामुळं नॉईस लेवलसुद्धा लेस आहे. ऑपरेटिंग पॉवर फॅक्टरसुद्धा बेटर असतो. इकॉनॉमिकली लॉंग टर्म बेसिस आहे आणि सिम्पल सिस्टम आहे. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत इंडिव्हिज्युअल ड्राईव्हचे. त्यानंतर आपण डिसॲडव्हान्टेजेस बघू. डिसॲडव्हान्टेजेस हा एकच आहे, इनिशियल कॉस्ट इज मोर. त्याच्यानंतर आहे ग्रुप ड्राईव्ह, सेकंड टाईप आहे हा. इन ग्रुप ड्राईव्ह वन प्राईम मूवर और मोटर इज यूज टू ड्राईव्ह नंबर ऑफ लोड ऑन कॉमन शाफ्ट इज नोन ॲज ग्रुप ड्राईव्ह. इन ग्रुप ड्राईव्हमध्ये काय होतं, वन प्राईम मूवर और मोटर इज यूज टू ड्राईव्ह नंबर ऑफ लोड. या ठिकाणी नंबर ऑफ लोड असतात, सपोज लोड 1, लोड 2, लोड 3, लोड 4 एक्सेट्रा. हे जे लोड आहेत ते एका कॉमन शॉपला अटॅच असतात आणि या 4 जर लोड असेल तर 4ही लोडला ड्राईव्ह करण्यासाठी आपण एकच मोटर यूज करतो, त्याला म्हणतात ग्रुप ड्राईव्ह. इंडिव्हिज्युअल ड्राईव्हमध्ये एका लोडला ड्राईव्ह करण्यासाठी एक मोटर यूज करतो. ग्रुप ड्राईव्हमध्ये 4-5 लोडला ड्राईव्ह करण्यासाठी आपण एकच मोटर यूज करतो आणि ते जे 4-5 लोड असतात ते एकाच कॉमन शाफ्टवर अटॅच केलेले असतात, त्याला म्हणतो आपण ग्रुप ड्राईव्ह. याची ॲडव्हान्टेज आहे कन्सिडरली सेव्हिंग इन कॉस्ट. आपण इंडिव्हिज्युअल ड्राईव्हमध्ये एकच मोटरवर एकच लोड आपण लावत आहे, त्याच्यामुळं तिथं आपल्याला जे आउटपुट आहे ते कमी भेटतं आहे आणि इथं एका मोटरवर 4-5 लोड लावल्यामुळं आउटपुट जास्त भेटत आहे, त्याच्यामुळं कॉस्ट सेव्ह होती आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे सुटेबल फॉर लार्ज प्रोसेस प्लांट. ही जी आपण ग्रुप ड्राईव्ह सिस्टम आहे लार्ज प्लांटला आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर बेटर इफिशियन्सी अँड पॉवर फॅक्टर आणि मोटर ऑपरेट ॲट रेटेड कॅपॅसिटी. आणि ग्रुप ड्राईव्ह हॅज हाय ओव्हरलोड कॅपॅसिटी ग्रुप ड्राईव्ह.
त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजमध्ये एक आहे मेन, नॉईस लेवल इज मोर. मॅक्झिमम लोड असल्यामुळे इथं नॉईस लेवल मोर असते. त्याच्यानंतर द मेन मोटर फेल्स, एंटायर प्रोसेस इज स्टॉप, पॉवर इज वेस्टेड इन ट्रान्समिशन इन्स्टॉलेशन इज क्रिटिकल अँड समवॉट. यामध्ये एक जर आपल्या 4-5 आपण लोड लावलेला आहे, जी मेन मोटर आहे ती फेल जर झाली तर आपली एंटायर जी प्रोसेस आहे ती स्टॉप होऊ शकते. हाच याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे मोठा. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप ड्राईव्ह, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, त्याच्यानंतर फॅक्टर्स गव्हर्निंग द सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह, त्यानंतर इलेक्ट्रिक ड्राईव्हची डेफिनेशन आणि त्याचं ब्लॉक डायग्राम आपण पाहिली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्समिशन ऑफ मेकॅनिकल पॉवर यामध्ये डायरेक्ट ड्राईव्ह काय असतं, इनडायरेक्ट ड्राईव्ह काय असतं याच्याबद्दल डिटेल पाहणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.